आजचा हा अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज देहू निवासी. आपल्याला माहितच आहे, भक्तीचे उच्च कोटी गाठलेले असे जे तुकाराम महाराज आहेत त्यांना शिखर किंवा कळस असे म्हणतात. शिखर म्हणजे अंतिम टोक आणि कळस. त्यांनी ह्या ध्यानाचा म्हणजे मागणीपर अभंग आणि ह्या मागणीपर अभंग का घ्यावा याचं एक कारण आहे. कारण आपण जेवढा कार्यक्रम केला त्या कार्यक्रमाचा सार म्हणजे शेवटी जे आपण काम करतो शेतामध्ये 8 दिवस 7 दिवस काम केल्यानंतर आपला हक्क बनते का आपले पैसे जे आपले काम झाले त्याचे पैसे द्यावं. आपला काय त्याचा एक हक्क होता, आपला मागणी होती आपली. जसं एखादा नोकरी असलेला व्यक्ती असते का त्याचा महिना भरल्यानंतर त्याचा हक्क बनते का त्याचा पगार त्याला मिळाला पाहिजे. अशीच अंतिम तिथीत पोहोचलेले ते तुकाराम महाराज आहे. तुकाराम महाराजांचं सांगायचं तात्पर्य म्हणजे तुकाराम महाराज 8 पिढ्यापासून आलेली परंपरा तुकाराम महाराजांची. आणि ते असे गर्भ श्रीमंत होते. गर्भ श्रीमंत असताना सुद्धा भक्तीच्या मार्गात होते आणि भक्तीच त्यांना अंतिम साध्य म्हणजे त्यांची भक्तीच होती. आपण त्याचा सविस्तर परत वर्णन करू. तुकाराम महाराजांचा अभंग आपण यासाठी घेतला, हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा, गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी, न लगे मुक्ती धन संपदा. धन नाही पाहिजे, मुक्ती नाही पाहिजे, संपदा नाही पाहिजे, आणि संत सांगती देही सदा. हा तुकाराम महाराजांचा सरळ सरळ अभंगाचा भावार्थ आहे. परंतु या भावार्थ जरी मी आता सांगितला, तुम्हाला समजलं का? बोलत जा. आपण बोलून चालून कीर्तन करू रे. आपलं काही एवढं मोठं कीर्तन नाही, साधं सुद्धा कीर्तन आहे म्हणून बोलून चालून करू आपण, आहे का नाही? बरं सांगा, तुम्हाला समजलं का? आता हे झोपा मग. आता समजलं म्हणते तुम्हाला? बरं समजून सांगू आपण पुढं. हा नाही झोपायचं मग. आता कीर्तन नीट आणि व्यवस्थित ऐका. आध्यात्मिक कीर्तन राहील, कुठल्याच प्रकारचं काही बाहेरचं राहणार नाही. आणि ज्यानं जेवढं समजून घेतलं तेवढंच फायद्याचं राहील, हे तेवढंच खरी. जेवढं समजून घेतलं असेल तेवढं त्याच्या फायद्याचं राहील, म्हणजे राहील 100%. फक्त समजून घ्या नेमकं काय. तुकाराम महाराजांचा हा अभंग घेतलेला सेवेसाठी कारण आहे. दंडक आहे. शेवटल्या दिवशी जो भागवत सप्ताह कुठलाही कार्यक्रम असतो का तो मागणीपर अभंग घ्यावा लागतो. नाही तर आज माझ्या मुलीचं कीर्तन राहिलं असतं, पण तिला मागणीपर या प्रसंगाला जमत नाही, कारण ती छोटी आहे, तिची वय मर्यादा छोटी आहे. त्या हिशोबाने त्यांचा अभ्यास जेवढा आहे तेवढाच आपण केलं पाहिजे. त्या हिशोबाने मागणीपर अभंग असल्यामुळे मी कीर्तन करत आहे. मागणी का करावी आणि कोणाला करावी आणि हेही समजलं पाहिजे. कोणाला मागणी करायची? एखाद्या भिकाऱ्याच्या घरी गेलो आपण, समजून गेलो भिकाऱ्याच्या घरी, त्याने म्हणते रे बा आम्हाला पोळी दे, पुरणपोळी दे किंवा काय अजून पैसे दे. तू देईल का? देणार नाही, कारण त्याच्याकडे आहेच नाही. मागणी ही कोणाला केली पाहिजे आणि कशी केली पाहिजे हे आपल्याला समजलं
पाहिजे. म्हणून आपण ह्या सविस्तर याचं विश्लेषण करू. तुम्हाला समजलंय म्हणते पहिले त्याच्याने विचारच पडला मला फालतू सांगून फायदा घ्यायचं वाटलं. जर समजलं असेल तरी मी समजून सांगायचा प्रयत्न करतो माझ्या पद्धतीनं. आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. विठ्ठल 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 विठ्ठल. पांडुरंग करू प्रथम नमन. पांडुरंग करू प्रथम नमन. दुसरे शरण संताची दुसरे शरण संताची. पांडुरंग करू प्रथम नमन. पांडुरंग करू प्रथम नमन. दुसरे शरण संताची दुसरे शरण संताची. त्यांच्या कृपादाने त्याचे गावी सारू. त्यांच्या कृपादाने त्याचे गावी सारू. बाबाजीचा गुरु दास तुका. बाबाजीचा गुरु दास तुका. त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू. त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू. प्रथम नमन. पांडुरंग करू प्रथम नमन. दुसरे शरण संताची दुसरे शरण संताची. पांडुरंग करू प्रथम नमन. पांडुरंग करू प्रथम नमन. दुसरे शरण संताची दुसरे शरण संताची. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ज्ञानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं गुरुपद. मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र देनानदो ज्ञानराजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी. नमस्कार माझा श्री ज्ञानेश्वरा. विठ्ठल 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 विठ्ठल. अभंग चिंतन मांडण्यापूर्वी
प्रथम म्हणजे ही संधी आपण जे घडून आली यांचं मी आभार मानतो. कारण कीर्तन करणे किंवा कीर्तनाला येणे हे काही मोठी गोष्ट नाही. कीर्तनाचा योग घडून आणणे हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. कारण त्या मागे खूप कष्ट त्यांना करावं लागतं. जो कीर्तन घेतात जे आयोजक मंडळी आहे त्यांना खूप कष्टातून हे कार्यक्रम राबवावं लागतं आणि हे घडून आणणारे ते महान लोक असतात. सगळे त्यांना दिवस रात्र एक करून त्यांनी हे कीर्तन कार्यक्रम घेतलेला आहे. सगळ्या गोष्टीची उपलब्धता करून दिलेली आहे. कारण एक दिवसाची सोय आपल्या घरी पाहुणा आला तर एक दिवसाचा प्रश्न पडतो. आज आम्ही 7-7 दिवस त्यांच्या घरी राहतो आणि कुठल्याच गोष्टीचं आम्हाला अडचण नाही पडत. कोणी धावतात खूप प्रेमानं, हे देऊ काय ते देऊ काय. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय आहे, उदारपणा असला पाहिजे मनुष्याच्या जीवनामध्ये. उदार हे अभंग, ह्या अभंगाचं चिंतनच ते आहे. हे अभंग काय म्हणते, आपल्याजवळ भरपूर संपत्ती असली, एखाद्यापाशी काय संपत्ती भरपूर असते, भरपूर संपत्ती असते, पण उदार काहीच नसते. उदारता देण्याची इच्छा नसते. त्याच्या घरी इस्टेट पडली आहे, कोणी कोंबड्याने खवरलं, बकऱ्याने खवरलं, वांद्याने खवरलं, काहीच नाही खवरलं, कोणीच नाही खवरलं. त्याची द्यायची 1 रुपया द्यायची इच्छा नाही, 10 रुपये द्यायची इच्छा नाही. तुम्ही एखाद्या भिकारी घरापाशी येऊ द्या, तो हाकलून देतो. आपल्या घराजवळ येऊ द्या, आपण म्हणतो नाही बाई काही नाही तर पोळी तरी घेऊन जाय, भाजी तरी घेऊन जाय, काहीतरी पाणी तरी पिऊन जाय. म्हणजे उदारता, आपुलकी असते. जीवाची आपुलकी बघा. जे लोक करोडपती आहे, सुखी आहे, भरपूर आहे त्यांच्याकडे, पण मनात उदारता नाही. संपत्ती आहे पण उदारता नाही. एका ठिकाणी असं आहे, एका ठिकाणी संपत्ती आहे, उदारता बी आहे, उदार पण आहे, पण तिची चालत नाही, स्वतंत्रच नाही. स्वतंत्र पाहिजे ना. इच्छाही भरपूर आहे, घरी भरपूर आहे, पण स्वतंत्रता नाही का. मी देऊ कशी किंवा मी देऊ कसा, माझी पत्नी काय म्हणते, माझ्या पती काय म्हणन. इच्छा भरपूर आहे. अशी एक गोष्ट आहे एका ठिकाणची. आता वर्गणीचा पिरियड चालूच आहे, तुमच्या इथं कार्यक्रम चालूच आहे. बाईची इच्छा भरपूर आहे, द्यायची इच्छा भरपूर आहे, पण करावं काय, देऊ शकत नाही. मालकाच्या ऑर्डरशिवाय देऊ शकत नाही. इच्छा भरपूर आहे, कार्यक्रम झाला पाहिजे, माझ्या घरी 2-4 पाहुणे येऊन जेवण केलं पाहिजे किंवा त्यांचं एखाद्याचं जेवण माझ्या घरी असलं पाहिजे. पण याच्या अंगात एवढे गुण असतात की ह्यामध्ये काहीच नाही पाहिजे आपल्याला. याच्यातलं भागवत सप्ताहातलं किंवा कुठल्याच गोष्टीतलं आपलं काम आणि आपलं हे काम बरं, अशी इच्छा. मग बाईची इच्छा भरपूर आहे, पण भाऊ छत्री आहे, हुशार आहे. ती बाई काय करते, तुम्ही काय करा म्हणते, आमचे पाटील म्हणते जाणार आहे म्हणते उलताले कुठं, पहिले काही ते बोलतासाठी हेच घेऊन जाय, ते टाटर चोरून जायचे पहिले. मग टाटर घरून घेऊन जायचे, ते टाटर घेऊन चालले. मग लाईन आली तर अशा हिशोबानं पाटील गेले. पाटील म्हणजे उदाहरण आता सांगले नाही तर मायावर सांग गोटे तुम्ही कारण सांगता येत नाही. मी एक उदाहरणार्थ सांगू राहिलो काय. म्हणजे एका ठिकाणची गोष्ट आहे. ते गेले शेतामध्ये. शेतामध्ये गेल्यानंतर पाटील म्हणजे गेले एक शेतामध्ये. शेतामध्ये गेले. आता ओलीत चालू झालं. आता बाई हुशार होती. बाईने सांगितलं होतं का 12 वाजता या बा तुम्ही घरी, आपल्या घरी वर्गणीसाठी. मग ठीक आहे म्हणे. मग आपली वर्गणी करणारे सगळे तिच्या घरी गेले. बाईनं काय केलं, कट्टा, अर्धा कट्टा मस्त तुरीची डाळ भरपूर त्यांच्याकडे. सुकी माणसं काय पाहते, अर्धा कट्टा घेऊन जा तुम्ही, आपल्या कार्यक्रम होऊन जात, तुमचा कार्यक्रम होऊन जाते. एवढं असं भरलं भुरलं. आता बसले पोरं सगळे येऊन गेले सगळेजण. तेवढ्यात आले ना आले तेवढ्यात. मग 10 ते 5च राहिले सगळ्याचे. बायको म्हणून सगळे आता करावं तर काय करावं. आता पाटील तर आले. पाटील आले तर बायको इतकी हुशार. बायको काय म्हणते, या बरं झाला म्हणते तुम्ही आले म्हणते, हे वॉटरपूर आले म्हणते, हे वर्गणीवाले आले म्हणे. हिची दाय झाली म्हणजे जास्त म्हणे वर्गणीची. हिची काय झाली म्हणे, दाय जास्त झाली म्हणे वर्गणीची. हिनं कट्टा आणला म्हणे. हे म्हणते म्हणे घेता का नेऊ घरी, तर आम्हाला पाहिजे म्हणे. तो पाटील म्हणे घेऊन जा म्हणे, लावा म्हणे हात म्हणे. मग पाटलानं हात लावा. पाटलानं हात लावून बा चालली वर्गणी बाहेर. बाई छत्री पाहिजे. करायचं आहे सर्व, करायचं आहे, पण कशा पद्धतीनं करायचं आहे. पाटलाले पतही नाही काय चाललं म्हणून मी हात लावून आलो म्हणून उचलून गेली डाळ बाहेर. जे